राज्यात एचएमपीव्ही या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय। दरम्यान एचएमपीव्ही बाबत दक्षतेसह सर्दी खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचं पाऊल आरोग्य विभागानं उचललंय। देशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्यानं पुणे महापालिकेनं आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्यात। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केलाय। एचएमपीव्ही पासून बचावासाठीच्या उपाययोजना काय यासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। कोरोनासारखी परिस्थिती राज्यात ओढवू नये यासाठी आरोग्य विभागाला विविध निर्देश देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। पुण्यात एचएमपीव्ही रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। देशात एचएमपीव्ही व्हायरसचे 5 रुग्ण आढळून आले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे। ग्रामीण भागातील सर्दी आणि खोकल्याचे रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिलेले आहेत। 1-2 दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। आम्ही तिघेजण पालकमंत्री पद वाटून घेऊ असंही गुलाबराव पाटील म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई कॅबिनेटची संकल्पना राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानुसार आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रयोगाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। याद्वारे राज्य सरकारचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्रात मराठी भाषेची गळचेपी करत असाल तर खबरदार असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय। मुंब्रा भागात काही दिवसांपूर्वी परप्रांतीय फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणाला दम देण्यात आला होता आणि याच मुद्द्यावरून योगेश कदम यांनी इशारा दिलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसह दिव्यांगांना सन्मानजनक मानधन द्या तसंच विविध मागण्यांसंदर्भात बच्चू कडू आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनामध्ये महादेव जानकर देखील सहभागी होणार आहेत। आणि आता एक मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधला जात होता आणि विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। मुंडेंनी व्यथित होऊन राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अजित पवार धनंजय मुंडेंसह मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि त्यानंतर राजीनाम्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी मुंडेंच्या भेटीनंतर सागरवर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये अर्धा तास बैठक झाली। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। मंत्री पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी शहांची सदिच्छा भेट घेतली आहे। नुकतीच बजरंग सोनावणे यांनी देखील शहांची भेट घेत बीड प्रकरणी चर्चा केली होती आणि त्यानंतर आज खरं तर कालच पंकजा मुंडेंनी भेट घेतली। सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत मुंडेंनी पदावर राहू नये, त्यांनी राजीनामा द्यावा अशी पुनर्मागणी धस यांनी केली आहे। संजय राऊतांमुळे उबाठा शिवसेनेची वाट लागली असल्याचा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावलाय। कधी फडणवीसांवर टीका तर कधी त्यांची स्तुती, यामुळे त्यांना आता सद्बुद्धी येऊ लागली असल्याचं दिसतंय असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर एवढ्या जिल्ह्यातील 50 ते 60% जमीन यादीप्रमाणे 156 ठिकाणची जागा देऊन टाकली असती। आम्ही 1 इंचही जागा वक्फ बोर्डाला देणार नाही असं नितेश राणेंनी ठणकावलंय। धरणगावापासून जवळ असलेल्या डॉक्टर हेडगेवार ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला। यावेळी अनेक नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील हणे बंदरात एकाच मासेमारी बोटीला 3.5 लाखांचे मासे मिळाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। हणे बंदरातील मच्छीमारांना गेले काही दिवस दुष्काळाला सामोरं जावं लागत असतानाच महाकुळ माशांची आवक सुरू झाल्यानं दिलासा मिळालाय। वंदे भारत रेल्वे सेवा लवकरच जळगावकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। मुंबई आणि पुण्यासाठी ही रेल्वेगाडी भुसावळ आणि जळगावमध्ये थांबा घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं हिरवा कंदील दिलाय। त्यामुळे आता जळगावकरांना 5 ते 7 तासात पुण्याचा प्रवास पूर्ण करता येणार आहे।
सोलापूर विभागातून धावणाऱ्या 44 गाड्यांचा वेग ताशी 20 किलोमीटरनं वाढणार आहे. धावणाऱ्या गाड्यांचा 110 पासून 130 किलोमीटर ताशी वेग करण्यासंदर्भात प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचवण्यात मदत होणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत 78 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरवण्यात आलेली औषधी निकृष्ट दर्जाची आणि बोगस खरेदी केल्याचा आरोप होता. या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं समिती गठीत करण्यात आली होती. त्यातच 78 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 4ही कंपन्यांचा औषधी साठा परत मागवला असून पुरवठादाराला परत करण्यात येणार आहे. जळगावच्या भडगाव परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगून असणाऱ्या 2 तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. एलसीबीच्या पथकानं सापळा रचून आकाश कांबळे आणि शुभम जवणे या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी 2 आरोपींविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल गुन्हेगारांकडून जप्त करून पोलिसांनी तो नागरिकांना परत केलाय. 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले 1,45,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल 243 नागरिकांना परत करण्यात आलाय. नवी मुंबईतील ऐरोलीच्या सेक्टर 15 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. वेळी स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीमुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं. गोंदियामध्ये देवरी चिंचवड मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. भीषण अपघातामुळे हा अपघात होता की घातपात अशी शंका उपस्थित करण्यात येते. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सांगलीमध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलंय. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 4,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या 30 घोटाळ्याचा मास्टरमाइंड कृष्णा एकनाथ राठोडला संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हसूल कारागृहातून ताब्यात घेतलंय. नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर नव्यानं दाखल 15 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक केल्याचं निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी भागात व्यापारी शरद सिंग घरी जात असताना 2 गावगुंडांनी त्यांना मारहाण करत चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडलेली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संभाजीनगरमधील विविध परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक बाईकसह विविध कंपन्यांचे मोबाईल असा 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गोंदियातल्या सडक अर्जुनी इथे अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या 17 लाखांच्या सागवानासह मालवाहतूक करणारं वाहन जप्त करण्यात आलंय. वन विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. गेल्या 15 आठवड्यापासून वाढलेली थंडी, ढगाळ वातावरणानं भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आणि यामुळे सर्वच भाजीपाल्याचे दर हे 30 ते 40 रुपये किलोपर्यंत घसरलेत. तर शेवग्याचे दर 250 रुपये किलोवर असून लसणाचे दर 300 ते 350 रुपये किलो इतके आहेत. सीसीआयच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा कापूस खरेदी केंद्र करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी महिन्याभरात फक्त 8,500 क्विंटल कापूस खरेदी झालाय. हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं सीसीआय केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 1 जण जखमी झाला असून पोलीस शोध घेत आहेत. राणीची बाग येथील पर्यटकांकडून जमा होणारा महसूल काहीसा घटल्याचं चित्र. 3 महिन्यात ती तूट भरून निघेल. तसंच महसूल अधिक वाढवण्यासाठी येत्या मार्च महिन्यापर्यंत राणीबागेमध्ये सिंह आणला जाईल अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठीची बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली असून 1 जानेवारीपासून फेशियल बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. नव्या प्रणालीकरता आतापर्यंत 79,815 कामगार कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. कुलाबा ते सिब्स मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं काम 92.7% पूर्ण झालंय. त्यामुळे हा टप्पा एप्रिलमध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. विनापरवाना वृक्षतोड थांबवण्यासाठी शासनानं वृक्षतोडीचे नियम कडक केलेले आहेत. परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास 1 लाख रुपयांचा दंड होणार आहे. याशिवाय गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. पश्चिम रेल्वे यावर्षी प्रवाशांच्या सुविधांवर 1,000 ते 1,200 कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खर्च 80% अधिक असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदा मुंबईतील 122 प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य पश्चिम रेल्वेनं ठेवलंय. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केलेली आहे. वर्षभरात कारवाई झालेल्यांच्या संख्येमध्ये 4 पटीनं वाढ झाल्याचं समोर आलंय. 2024 मध्ये हा आकडा 9,287 वर गेला असून 2022
किंवा 2023 मध्ये तो आकडा 2,500 होता. गेल्या 5 वर्षात बेस्टनं आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल 2,160 बस भंगारात काढल्या. नॉन एसी 700 बस नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं भंगारात काढल्या जाणार आहेत आणि त्यामुळे बेस्ट उपक्रम बंद होणार का अशी भीती सर्वसामान्य प्रवाशांना वाटते. नवी मुंबई शहरातील प्रदूषण कमी व्हावं, हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारावा यासाठी महानगरपालिकेनं डीप क्लिनिंग मोहीम सुरू केली आहे. बेलापूर, वाशी आणि कोपरखैरणे परिसरात हे अभियान राबवून रस्ते, पदपथ आणि बाजूचा परिसर पाण्याचे फवारे मारून स्वच्छ करण्यात आले. पनवेल आगारात शिवशाही बंद झाल्यानं सद्यस्थितीमध्ये अनेक मार्गावर लालपरी धावते. पनवेल आगारामध्ये या अगोदर महाड, माणगाव, अलिबाग, पेणसाठी 7 शिवशाही बस होत्या. मात्र सद्यस्थितीमध्ये पनवेल आगारात एकही शिवशाही बस नाही. आपलं सरकार वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करून नव्या स्वरूपात तयार करा असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिलेत. नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचं ॲप तयार करून या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीनं नियोजन करा अशा सूचना केल्या. कर्जतमधील एनडी स्टुडिओचं अद्ययावतीकरण करून तिथे व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावा अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केल्या आहेत. स्टुडिओची आर्थिक सक्षमता अधिक वाढवता येईल यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना केल्या. आणि आता एक मोठी बातमी. पुण्यामध्ये उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. उबाठा शिवसेनेचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे पुण्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे तसंच प्राची आल्हाट अशी 5 नगरसेवकांची नावं आहेत. तर पुण्यामध्ये उबाठा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण 5 नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव. प्राजक्ता, हे शिवसेना उबाठाचे 5 नगरसेवक जे आहेत, विशाल धनवडे याच्यासह बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट, हे 5ही जण आज दुपारी 1 वाजता भाजप कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेले 2 वर्ष सातत्यानं पक्ष नेतृत्वाला पक्षातले इथले स्थानिक बदल असतील किंवा ज्या काही गोष्टी करायला हव्यात पक्षवाढीसाठी त्या सांगूनही त्या न केल्यामुळे आणि विधानसभेत पूर्ण पानिपत झाल्यामुळे नगरसेवकांनी आपापलं भविष्य जे आहे ते सुरक्षित करण्यासाठी भाजप पक्षाचा निर्णय घेतलेला होता. गेल्या आठवडाभर या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे उबाठाचे पुण्यात जे 9 नगरसेवक आहेत त्याच्यापैकी 5 नगरसेवक गेल्यामुळे आता एक नगरसेवक शिंदे गटाकडे यापूर्वीच गेलेले होते. केवळ 3 नगरसेवक जे आहेत ते आता शिवसेना उबाठाचे शिल्लक आहेत. त्यामुळे ते पक्षात राहतात की तेही पक्ष बदलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीनं किंवा पक्ष बांधणीच्या दृष्टीनं ज्या गोष्टी होणं गरजेचं होतं तसं काहीही होत नसल्यामुळं आपण भाजपमध्ये चाललो असल्याचं या नगरसेवकांकडून सांगण्यात आलंय. बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर पुण्यामध्ये उबाठा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण 5 नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नाशिकच्या लासलगाव बाजारामध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा होते आहे. बाजारामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. मात्र दुसरीकडे सोलापूर बाजारात सरासरी फक्त 1900 रुपये दर मिळाला. देशभरात महागाई दिवसेंदिवस असल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे. दररोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये 6 महिन्यात 20% वाढ झाली आहे, तर येत्या तिमाहीमध्ये आणखी 30% वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील उष्णतावर्धक धान्य म्हणून बाजरीची भाकरी खाण्याकडे आरोग्य जपणाऱ्यांचा कल वाढलाय. वाढलेल्या मागणीनुसार बाजारात पुरवठा होत नसल्यानं बाजरीचे दर वधारलेत. परिणामी गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महागात पडते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ उतार होत आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढते. तापमानात वाढ झाली असली तरी पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
मुंबईकरांना पुढील 2 दिवस थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील 72 तासात कोरड्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईतील तापमानात घट होते. मुंबईतील अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 14 ते 15 डिग्रीच्या खाली नोंदवलं गेलंय. मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारल्यानं भायखळा आणि बोरिवली या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आल्याची माहिती पालिका अध्यक्षांनी दिली आहे. मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार असल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिलाय. दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील धुळीबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येत्या 15 दिवसात महानगरपालिकेनं तातडीनं निर्णय घ्यावा आणि कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश कदम यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसंच 15 दिवसात पालिकेनं कोणतीही कार्यवाही न केल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत निर्णय घेईल असंही सांगण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी विमानतळांची कामं दिलेल्या मुदतीत गतीनं पूर्ण करावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. वाढवण बंदर केंद्र आणि राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे असं फडणवीसांनी सांगितलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी देणाऱ्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. हितेश प्रकाश धेंडे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा शिंदे यांच्याच कोपरी पाचपाखडी मतदारसंघातला रहिवासी आहे. भाईंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट परिसरात सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या 2 मजुरांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर दुसऱ्या मजुराची प्रकृती गंभीर आहे. भांडूप पोलीस ठाण्यामध्ये लागलेल्या आगीमध्ये 2 बाईक जळून खाक झाल्या. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोथरूडमधील महतोबा टेकडीवरील आगीच्या घटनेवर चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशा विकृतींना चाप बसवण्याचे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. पुण्यामध्ये आरोग्य सुविधेसाठी दिला जाणारा 7.5 कोटींचा निधी पालिकेकडे पडू नये. कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हा निधी दिला गेला होता. मात्र अजूनही निधी तसाच बँक खात्यामध्ये पडून आहे. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गिकेचा निगडीतील भक्तिशक्ती चौकापर्यंत विस्तार केला जाणार असून त्याचं काम सुरू झालंय. यामुळे मुंबई पुणे महामार्गाच्या परिसरातील चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या गावांसह चिखली, तळवडे, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर प्राधिकरण, रावेत, किवळे आणि मामुर्डी या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षा रक्षक गेल्या 4 महिन्यांपासून मानधनाशिवायच असल्याचं समोर आलंय. जिल्ह्यामध्ये सध्या 60 सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यांना 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं ते आर्थिक कोंडीमध्ये सापडलेत. त्यामुळे तात्काळ वेतन देण्याची मागणी त्यांच्याकडून होतीये. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी मिळवण्याचा निक्षारीकरण प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाला गती देण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न करणारी महाविद्यालय, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्थांनी 15 जानेवारीपर्यंत माहिती अद्ययावत न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिलाय. बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली असून गेल्या 15 दिवसांपासून या संस्थेला कुणीही वाली नाहीये. बेस्ट उपक्रमाचे माजी महाव्यवस्थापक यांनी एकतर्फी पदभार सोडल्यामुळे अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही आणि त्यामुळे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सध्या या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत डबे जोडण्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून त्यांची सोय होणार आहे. कोकणातील एक्सप्रेस बंद करून आता उत्तर प्रदेशातील गाडी चालवण्याचा घाट घातलाय. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेमध्ये आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे आणि दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी रद्द केलेली रेल्वे गाडी सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी एकवटले. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यूचा आलेख घसरलाय. समृद्धीवर 2023 मध्ये 151 अपघाती मृत्यू झाले होते. ही संख्या जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 96 इतकी नोंदवली गेली. माहितीच्या अधिकारातून हा तपशील समोर आलाय. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 2264 सदनिकांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. अखेरच्या दिवसापर्यंत 29,178 अर्ज आले आहेत, तर 19,338 लोकांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केलाय. पंतप्रधान आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी पुणे पालिका 4,000 घरं बांधणार आहे. या नव्या योजनेमध्ये शहराच्या बाणेर, कोंढवा, धानोरी, हडपसर इथे बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये घर मिळणार आहे.
मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण झालेल्या लोकांच्या संख्येमध्ये 45% घट झालेली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार कमी पाणी साचणं, प्रतिबंधासाठी औषधांचं वितरण इत्यादीमुळे गेल्या वर्षी संक्रमित लोकांची संख्या कमी झाली. राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिले आहेत. तपासणी करून आरोग्य सेवा आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालयांवर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालय उभारून त्याअंतर्गत राज्यात 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी अहमदनगर, पुणे आणि नंदुरबार इथे 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण होऊन रुग्णालयांचं काम सुरू झालंय. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात 107 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील 74 प्रकरणं ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यामध्ये दाखल होणाऱ्या 73% गुन्हे हे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी निगडीत असल्याची चिंताजनक बाब आहे. जळगाव MIDC मधील एका हॉटेलमध्ये वैश्य व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 6 महिलांची सुटका केली. तर एका ग्राहकासह हॉटेल मॅनेजरला अटक केली आहे. याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूंना मार्ग रोखल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पीओपी मूर्तीबंदीला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. तसंच घरगुती गणेश मूर्ती देखील यंदा पर्यावरणपूरकच असावी असेही निर्बंध घालण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2024 या वर्षात 8 टन सोनं खरेदी करून एक नवीन विक्रम केलेला आहे. यासह भारताचा एकूण सोन्याचा साठा 876 टनावर पोहोचलाय. भारताचा सोन्याचा साठा सध्या सरासरीपेक्षा कैक पटीनं जास्त आहे. महागाईच्या काळात सोनं खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या चांगलं मानलं जातं. बेकायदे धंदे, गुंडगिरी तसंच जमिनीवरील ताब्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गुंडांनी सामान्यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कायद्याचं पालन करा, अन्यथा शहर सोडून जा, असा कडक इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर ठाणे पालिका ऍक्शन मोडवर आली आहे. ठाणे महापालिकेनं मार्केट परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. वाहतूक कोंडीमुळे पिंपरी चिंचवडमधील वाहन चालक त्रस्त झाले आहेत. यातच अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करावा, यासाठी पंढरपुरात आता कॉरिडॉर करण्याचं प्रस्तावित आहे. याच कॉरिडॉरचा तपशील नुकताच पुढे आलाय. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूरच्या कॉरिडॉरकडे पाहिलं जात आहे. धाराशिव तालुक्यातील गोरमाळा तांडा इथे गोळीबार झाला. अंतर्गत वादातून हा गोळीबार झाला असून पारधी समाजातील तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी फरार असून गावकऱ्यांनी आरोपीची गाडी पकडून ठेवली. अकोल्यातील पिंजरमधील एका बारमध्ये दारुड्यानं दारू उधार न दिल्यानं प्रताप केला. बारच्या काउंटरवर पेट्रोल टाकून ते जाळत मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकूनही जाळण्याचा प्रयत्न केला. बार मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दारुड्याला अटक केली. मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी 8,70,000 रुपयांचा 87 ग्रॅम हेरोईन जप्त केलेला आहे. नालासोपाऱ्यामध्ये राहणाऱ्या परवेज अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये आणखी किती लोकांचा समावेश आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभाग बोगस औषध खरेदी प्रकरणात औषध पुरवणाऱ्या कंपनींना जिल्हा परिषदेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. असमाधानकारक उत्तर न मिळाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आणि आता एक मोठी बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. संतोष देशमुखांचे कुटुंबीय आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. संतोष देशमुखांचे कुटुंबीय हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. मोठी घडामोड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता ही मोठी अपडेट. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये फडणवीसांना ते भेटणार असल्याचं कळतंय. राज्यातील 30 जिल्ह्यामध्ये पाणलोट गावातील पाणलोट यात्रा सुरू केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, कुर्डुवाडी, मंगळवेढा आणि सांगोला या 4 तालुक्यात उपक्रम राबवण्यात येणार आहे.
अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा महाविद्यालयात तंत्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले 162 मॉडेल्स सादर करण्यात आले होते. साताऱ्यातील कराड उपविभागीय पोलीस दलाच्या वतीनं 19 जानेवारी रोजी ड्रग्ज फ्री आणि हेल्दी कराडसाठी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी आणि स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिली आहे. HMPV विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी सांगितलंय. तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका मोठा दावा केलेला आहे. येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केलाय. पाटणा इथे उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अटक केल्यानंतर काही तासांनी कुठल्याही अटींशिवाय जामीन मंजूर करण्यात आलाय. किशोर यांनी सशर्त जामीन नाकारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं होतं. जामीन मिळाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आंदोलनं आणि धरणं हे प्रत्येकाचं लोकशाहीतील अधिकार आहे. आम्ही आमच्या पुढील कायदेशीर कारवाईबाबत नंतर चर्चा करू असं म्हटलंय. दिल्ली NCR सह उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानला देखील अचानक झालेल्या भूकंपाचा धक्का बसला. मात्र अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही.